छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक आणि या ठिकाणी जिल्हा बँकेवर अध्यक्ष प्रामाणिकच असावा, माजी आमदार नितीन पाटील यांचं वक्तव्य। आपल्यासोबत माजी आमदार नितीन पाटील आहेत आणि त्यांना या बँकेचा दांडगा अनुभव आहे, कारण त्यांच्या परिवारापासून या बँकेला त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि ते माझे अध्यक्ष देखील राहिले आहेत। काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता निवडणूक झालेली आहे, विजय तुमच्या पॅनलचा मोठ्या प्रमाणात झालाय, मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष कोण होणार, काय वाटतं तुम्हाला? आपल्याही बँकेमध्ये या सगळ्या पैशाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या अडी अडचणीमध्ये धावून जाणं। शेतकऱ्यांना लागतं काय? विहीर, मोटर, पाईपलाईन 2 लाख 3 लाख रुपये कर्ज घेतात लोक। अगदी छोट्या कर्जामध्ये सुद्धा लोकांचं समाधान होतं, परंतु ते सगळं सांभाळणं, ते व्यवस्थित मार्गी लागणं, हे काम जे असतं ते संचालक मंडळाचं असतं। संचालक म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात आणि त्यांनी हा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक केला पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे। कोण असावं अध्यक्ष? नाव काय? नाही, नाव नाही। माननीय मुख्यमंत्री, आता आमचे नेते नामदार अतुल सावे साहेब आहे, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आहे, संदीपान भुमरे साहेब आहे, या सगळ्या लोकांनी निर्णय घ्यावा। आता यांचं ऑलरेडी चर्चा झालेली आहे आणि नामदार मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हटलेले आहे की हा निर्णय आम्ही, एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, आम्ही बसून हा निर्णय घेऊ। तर मी खूप लहान आहे, मी काही बोलू शकत नाही या मोठ्या लोकांमध्ये कोण असावं, पण जो बँकेचं कारभार स्वच्छ प्रमाणे, अगदी पारदर्शक प्रमाणे, बँकेवर कोणतीही वक्र दृष्टी न ठेवता अगदी प्रामाणिकपणे जो माणूस काम करेल त्यालाच चेअरमन केलं पाहिजे, त्यालाच अध्यक्ष केलं पाहिजे, अशी माझी विनंती राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।